तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा आजचा ब्लॉग आहे. तर आम्ही माझ्या मुलाला घ्यायला चाललेले आहो, कारण की तो आज सकाळी ट्रिपवर गेला होता आणि आता संध्याकाळला तो आता येणार होता. त्यामुळे मी आणि माझी मुलगी आणि माझे हजबंड आम्ही तिघे पण आमच्या स्कूटीनं घ्यायला चाललो आहेत मुलाला. आणि बघा आता संध्याकाळची वेळ आली आहे. बाया कामावरून आलेल्या आहेत आणि आम्ही या शॉर्टकट रस्त्यानं निघालेलो आहो, कारण की मला स्कूटी चालवायची होती. पण अंधार पडत आला होता, त्याच्यामुळं स्कूटी काही मी माझ्या हातात न घेता माझ्या हजबंडला चालवायला दिली. तर बघू शकता दिवस बुडत आलेला होता आणि थोडं वाहतूक पण वाढलेली होती. त्याच्यामुळं मी काही गाडी हँडल न करता यांच्या हातात दिली आणि आम्ही असंच निघालो. असं निघता निघता बघू शकता तुम्ही आम्ही हा शॉर्टकट रस्ता पकडला होता. दिवसभराचा माझा मुलगा माझ्या डोळ्याने दिसला नाही आणि मला खूप अशी आतुरता होती माझ्या मुलाला पाहायची. तर मी तीच उत्कट इच्छा माझ्या मनामध्ये घेऊन त्याच याच्यामध्ये मी निघाली. तर फायनली बघू शकता आम्हाला यायला खूप वेळ लागला. तर हा रस्ता खूप लांब आहे. तर या लांब रस्त्यावरून यांनी मला नेलं आणि मार्केटमधून जर गेलो असतो तर लवकर गेलो असतो. तर या रस्त्यावरून यांनी मला नेलं. हा रस्ता थोडा खराब होता आहे. बाबाजी पहा, बाबाजी कसे चालले, थंडीचे बाहेर निघले. आणि पहा मित्रांनो, इथून पुरा कच्चा रस्ता चालू झाला. एवढा कच्चा रस्ता आहे तर इथून गाडी चालवणंच मुश्किल होऊन जाते. आणि या रस्त्यावरून यांनी मला गाडी चालवायला लावलं, पण मी तर गाडी चालवली नाही बाबा. अशा रस्त्यावरून कोण गाडी चालवून फालतू रिक्स घेईल. तर मी नाही चालवली बाबा या रस्त्यावरून गाडी. तर हा खूप खडदळ रस्ता आहे, जिथे तिथं खड्डेच खड्डे आणि गोटे मोठे मोठे. बापा भयंकर रस्ता बापा. आपल्याला तर नाही जमत बापा हा रस्त्यावर. मी नाही चालवत बापा हा रस्त्यावर गाडी. आपल्याला पाहिजे चांगला डांबरी रोड. हां, फायनली डांबरी रोड आला. तर बघू शकता इकडे गुरंगाई लोक बसून आहे आणि या काकू फिंगर विकत आहे. इकडं भाजीपाल्याचे दुकान आणि मी भयाड मोबाईलमध्ये पाहत आहो, कारण की मला माझ्या मुलाला भेटायची इच्छा होती. आणि तेच माझ्या मनामध्ये माझी मुलगी बघा कशी हसून राहिलेली आहे. आणि बघा आता आम्ही कसे डुरुक चाललो आहो आपल्या गाडीवर बसून. आम्हाला दादाला भेटायचं जायचं. फायनली आम्ही मार्केटमध्ये पोहोचलो आणि मार्केटमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही डायरेक्ट U-टर्न घेऊन आम्ही डायरेक्ट स्कूलमध्ये जायचं ठरवलं. तर बघू शकता हा स्कूलचा रस्ता आहे आणि हा स्कूल थोडं मार्केटमध्ये असल्यामुळे थोडं इथे पण जास्त कमी रस्त्यामध्ये ॲडजस्ट करावं लागते. तर मग आम्ही शेवटी फायनली याच्या स्कूलमध्ये पोहोचलो. तर बघू शकता स्कूलला पूर्ण लॉक लावून फायनली स्कूल पूर्ण बंद होतं. मग नंतर याच्यावर टीचरचा मेसेज आला की बालभारती ग्राउंडवर आपल्या मुलाला सोडणार आहे. तर मग आम्ही आणखी किक मारली गाडीला आणि बालभारती ग्राउंडवर पोहोचण्यासाठी निघालो. तर मग काय बघा ट्रॉफिक, इकडून गाडी तिकडून गाडी, भयंकर ट्रॉफिक. आम्हाला रस्ता माहीत नव्हता. या दादाला विचारलं, दादा म्हणते मला नाही माहीत. दुसरा दादा सोबत होता, त्यांनी मग आम्हाला रस्ता सांगितला. धन्यवाद दादा. आणि मग आम्ही त्या रस्त्याला जायला निघालो. तर बघू शकता हा आतमध्ये रस्ता होता. आम्हाला माहीत नव्हतं होय बालभारती ग्राउंड. तर आम्ही या बालभारती ग्राउंडच्या शोधामध्ये निघालो. डुलुक बघू शकता आमची गाडी फायनली बालभारती ग्राउंड आलेला आहे. तो मोठा लाईट दिसला आणि आम्हाला समजू आलं की हेच फायनली बालभारती ग्राउंड आहे. आणि आम्ही पण तिथं वेट करायला बसलो. बघा आमची चिमुकली वेट करून राहिलेली आहे आणि आजूबाजूला पॅरेंट्स लोक पण येऊन टपलेले होते. सर्वांना आपल्या मुलाला भेटायची आतुरता होती. त्याच्यामुळे सगळेजण येऊन फायनली आमची गाडी पण येऊन गेलेली होती. आणि बघू शकता गाडी आली आणि सर्व पॅरेंट लोक उठून उभे झाले. सर्वांना वाटलं की आता आपल्या मुलाशी भेट होईल. 2 हे आल्या, त्याच्यामध्ये हा माझा मुलगा. मी खिडकीमधूनच बघायला गेली माझ्या बाळाला आणि माझं बाळ बघा कसं छान हसतंय खिडकीमधून. फायनली त्याला मी गेटच्या बाहेर काढलं आणि आम्ही मस्त आता माझ्या बाळाला छान स्वेटर वगैरे घालायला लावलं, कारण की थंडी होती बाहेर. आणि बघा फायनली मी माझ्या बाळाला भेटली आणि त्याला म्हटलं बेटा दिवस कसा गेला काय गेला त्याच्यासोबत बोलली. त्याला स्वेटर घालून दिलं आणि आम्ही घरचा रस्ता पकडला. तर आजचा ब्लॉग एवढाच. बघू शकता. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.
आजच्यासाठी हा एवढाच ब्लॉग आहे. धन्यवाद. तर चला बाय.